मित्रांनो नमस्कार. भाषणाची पूर्वतयारी याबद्दल 2 व्हिडिओज आपण बघितलेत. हा तिसरा व्हिडिओ आहे. मागे मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये वचन दिलं होतं की भाषणाची तयारी झाल्यानंतर भाषण कसे सुरू करावे, त्याचं प्रास्ताविक कसं असावं, भाषणाचा विषय मुख्य विषय प्रवेश कसा करावा आणि सगळं झाल्यानंतर भाषणाचा समारोप कसा करावा या संबंधी मी तुम्हाला एक व्हिडिओ देणार आहे. आजचा व्हिडिओ त्या संबंधातला आहे. मित्र, आपण अनेक महान नेत्यांची भाषणं ऐकली, बघितली आणि आज आपण पुढे जात आहोत. युट्यूबमुळे आपल्याला खूप जणांची भाषणं बघता येतात, आनंद घेता येतो. वक्त्याच्या समोर बसलेला श्रोता किंवा येणारा श्रोता कसा असेल, त्याचा गट कोणता आहे हे बघूनच पूर्वतयारी त्याची व्हावी. उदाहरणार्थ, वक्त्याला शाळेत भाषण करायचं आहे तर स्वाभाविक 18 वर्षाच्या आतले सर्व विद्यार्थी असतात, 16-18च्या आतले. त्यानुसार वक्त्याला भाषणाची तयारी करावी लागते आणि त्यानुसार त्याने प्रास्ताविक भाषणाचं करायचं असतं. आता शाळकरी मुलांना तत्वचिंतक बोजड भाषण कधीच आवडत नाही, नको असतं. पण तेच तुम्ही जर उत्तम रीतीची उदाहरणं देऊन, एखादी गोष्ट सांगून जर तेच तुम्ही भाषण मांडलं तर ते श्रोत्यांना आवडतं, विद्यार्थ्यांना आवडतं. जगात असं कोणीच नाहीये की ज्याला तुम्ही मांडलेली गोष्ट आवडत नाही, आवडते. पण त्याच्या कलाकाराने जर घ्यायचं असेल तर त्यामध्ये त्यांना एखाद्या सुंदर गोष्टीत अडकवणं खूप चांगलं आहे. डेल कार्नेज नावाचा एक पाश्चात्य लेखक आहे. तो लेखक म्हणतो की an opening of the speech must be an arresting opening. म्हणजे काय, तर सुंदर मराठीमध्ये त्याचा अनुवाद असा आहे की श्रोत्यांना जखडून ठेवणारी तुमची भाषणाची सुरुवात असावी. अरे जखडून ठेवणारी सुरुवात म्हणजे कशी, तर तुम्ही एक सुंदर कथेची रचना केली आणि ती कथा जर तुम्ही सांगितली तर सर्व श्रोते कॉन्सन्ट्रेट करतात, लक्षपूर्वक ऐकतात आणि त्यांना त्यातून तुमच्या भाषणाच्या मुख्य विषयाचा संदेश तुम्ही देऊ शकता. आणि जर तो परफेक्ट व्यवस्थित देता आला तर तुम्ही यशस्वी होता आणि मग श्रोते तुमच्या सोबत असतात. पहिला मुद्दा आहे भाषणाची प्रस्तावना कशी करावी. मी तुम्हाला सांगितलं की श्रोत्यांची त्यांचा गट बघून आणि मग तुम्ही रचना करावी. त्यानंतरचा मुद्दा आहे मुख्य विषय प्रवेश कसा करावा आणि तिसरा मुद्दा आहे समारोप कसा करावा. भाषणाच्या प्रास्ताविकातून आधी मी सांगितलं की प्रास्ताविक हे श्रोत्यांना खेळवून ठेवणारं पाहिजे. त्या प्रास्ताविकातून विषयाच्या त्या मुख्य विषयात प्रवेश करताना त्या वक्त्याने एखादा सराईतपणे गाडी चालवणारा ड्रायव्हर जसं पहिल्या गिअरमधनं दुसरा गिअर कसा, तिसरा गिअर कसा टाकतो, चौथा गिअर कसा टाकतो हे आत बसलेल्या लोकांना जाणवत नाही, तेव्हा तो ड्रायव्हर हा उत्तम ड्रायव्हर ठरतो. जर त्याने गाडी बदलताना, गिअर बदलताना एक पहिला गिअर टाकला, दुसऱ्या गिअरला झटका बसला, तिसऱ्या गिअरला झटका बसला तर ते गाडीतले लोक जसे नाराज होतील तसे श्रोते पण नाराज होतील. मला आठवतं, आमचा एक मित्र होता आणि तो मित्र भाषणाच्या वेळेला असं म्हणायचा की माझा पहिला मुद्दा हा असा आहे. पुढच्या वेळेला म्हणायचा माझा दुसरा मुद्दा असा आहे. आणि तिसऱ्या वेळेला जेव्हा तो म्हणाला माझा पुढचा मुद्दा, तर लगेच श्रोत्यांमधला आवाज, एकदम सामूहिक आवाज आला, तिसरा मुद्दा. आणि मग ते भाषण त्याचं हळूहळू
पडायला लागलं. कारण श्रोत्यांचं लक्ष याच्या गणिती क्रमांकाने मांडलेल्या मुद्द्यांच्या क्रमांकांकडे होतं, त्याच्या भाषणाकडे लक्ष नव्हतं. म्हणजे हे आपणच स्वतःच आपलं भाषण पाडल्यासारखं झालं. गणिती क्रमांकाने तुम्ही मुद्दे सांगण्याची गरज नाही. सरळ ड्रायव्हरचं उदाहरण दिलं तसं एका मुद्द्यातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा, तिसऱ्यातून चौथा असा तुम्ही पुढे सराईतपणे नेला पाहिजे, म्हणजे तुमचं भाषण यशस्वी होतं. या दृष्टीने जेव्हा भाषण कराल त्यावेळेला तुमचं भाषण निश्चितपणे यशस्वी होईल. जिंकत राहा, आयुष्यातही यशस्वी व्हा आणि पुढे जात राहा. हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.